स्टार्ट. नमस्कार, मी रोहिदास पोळे. त्रिवेणी आश्रम मरकळ या संस्थेच्या माध्यमातून आम्ही तिथे YLTP हा कोर्स करत असताना शहाणे सर व राजेंद्र राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कोर्स करत आहोत. त्यांच्या माध्यमातून हा 7 दिवसाचा कोर्स आम्ही आज त्या 6वा दिवस आहे. या 6 दिवसामध्ये आम्ही बऱ्यापैकी तिथे योगधारणा, सेवा अशा बऱ्याच गोष्टींच्या माध्यमातून आम्ही शिक्षण घेत आहोत. तर आज आम्ही खेड तालुक्यातील कोहिनकरवाडी ह्या गावी सेवेसाठी आज आलेलो आहोत. आज या ठिकाणी आम्ही साफसफाई, गावची साफसफाई असेल, वृक्षारोपण असेल, सत्संग असेल, अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. मी ओमकार दानाजी पारसे, राहणार सातारा. आम्ही त्रिवेणी आश्रम मरकळ येथून आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेतर्फे इथे या कोहिनकरवाडी इथे आम्ही श्रमदानासाठी आलेलो आहोत. आम्ही इथे श्रमदानात साफसफाई, मंदिरातली साफसफाई, झाडे लावणे, वृक्षारोपण असे भरपूर कार्यक्रम करणार आहोत आणि सर्वांना पण या कोर्सेसबद्दल माहिती देणार आहोत. माझं नाव केदारनाथ सुखलाल बागू. मी त्रिवेणी आश्रम मरकळ या संस्थेकडून YLTP या प्रोग्राममार्फत कोहिनकरवाडी या गावात आलो आहे श्रमदानासाठी. श्रमदानाचा मेन उद्देश असा आहे की जे युवकांना जी ट्रेनिंग दिली जाते या कोर्समध्ये, या कोर्समधून जी यूथ लिडरशिप बनवायची, त्या यूथ लिडरशिपमधून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत त्या सेवेची सगळ्यांना ओळख व्हावी आणि निस्वार्थ भावनेची सेवा काय असते ही मुलांमध्ये त्याची सगळ्यांना जाणीव व्हावी. प्लस या गावाचे जे गावकरी आहे या गावकऱ्यांना या संस्थेमार्फत जे कोर्सेस दिले जातात या कोर्सेसची सगळी माहिती आणि त्या संस्थेमार्फत शिकवले जाणारे वेगवेगळे जे योगा सेशन्स वगैरे त्याचे जे फायदे आहेत त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आणि आम्ही आज या गावात एक दिवसभर स्टे करणार आहोत आणि त्यासाठी रात्री सत्संग पण आयोजित केलेला आहे. त्या सगळ्या गावकऱ्यांना आम्ही बोलवणार आहोत आणि तिथं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही त्यांना तुमच्यासमोर देणार आहोत. नमस्कार, माझं नाव हर्षदा चांदेरे, मी पिंपरी चिंचवडमधली आहे. आणि हा कोर्स जॉईन करण्याचा उद्देश हा आहे की एक स्वतःतला लीडर बाहेर आला पाहिजे, कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि मन वगैरे असं सगळं शांत राहिलं पाहिजे. ह्या शिबिराचा उद्देश तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्हाला कशासाठी होईल असं तुम्हाला वाटतं? या शिबिरातून आम्हाला सेवा समजली आहे, सेवा काय असते, सेवा का करायची आणि ध्यान का गरजेचं आहे. या शिबिरातून आम्हाला कॉन्फिडन्स वाढला आहे, तर बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स आणि स्टेज डेअरिंग वाढली. इथं कशासाठी आल्या होत्या? शिबिर कशासाठी जॉईन केलं? म्हणजे आम्हाला सेवा कळावी, सेवा कशी असते, समाजामध्ये जाऊन सेवा कशी करायची हे समजण्यासाठी आम्ही आलो. आणि आता हे सगळं पूर्ण झाल्यानंतर याचा वापर तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये कशा पद्धतीने करणार आहात? तर आम्ही डेली लाईफमध्ये जर आम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तर त्याला फेस करण्यासाठी आणि समाजात कोणतंही काम असेल तर आम्ही ते मनापासून करू शकतो. इंट्रोडक्शन, तुमच्याबद्दल माहिती, तुमचं नाव सांगा. नंतर तुम्ही म्हणजे इथं कसे जॉईन झाला या कोर्सला? तुम्हाला कोणी रेफर वगैरे केलं, काय झालं, मला ही माहिती कशी, मग ह्या कोर्सची माहिती कुठून मिळाली आणि तुम्ही जो उद्दिष्ट जे घेऊन तुम्ही या कोर्समध्ये सहभागी झाला होता ते आतापर्यंत तुम्हाला पूर्ण झाले असं वाटतंय का? इथून गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये ह्याचा वापर कशा पद्धतीने होईल? नमस्कार, माझं नाव सारंग भागे, मी जळगाव जिल्ह्यामधून आलेलो आहे. मी गेल्या मागच्या 5 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या फॅमिलीमध्ये जुळलेलो आहे. ही फॅमिली म्हणजे वसुदैव कुटुंबकम आहे. यामध्ये भरपूर सारखे कोर्सेस आहे, मेडिटेशन. आता मी जो करतो आहे हा YLTP प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम एक यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून फुल फॉर्म आहे. यात तुमचं लिडरशिप कशी वाढवायची याबाबत तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. या कोर्समध्ये मी आता 4-5 दिवस झाले, म्हणजे मी मागे भरपूर दिवसात डिप्रेशनमध्ये होतो. पण मी जसं या कोर्समध्ये आल्यानंतर माझं डिप्रेशन कमी झालं. लिडरशिपची क्वालिटी कशा असतात, कुठं का घाबरायचं नाही, म्हणजे कसा डिसिजन कसा घेतला पाहिजे, या गोष्टी मी खूप म्हणजे पद्धतशीरपणे शिकलो. जे आपण बाहेर कोचिंग घेऊन शिकतो म्हणजे त्यात मी शिकू शकत नाही.
आणि मला दुसरा एक भाव समजला की तो सेवाभाव. आणि सेवाभाव, निस्वार्थ भाव कसा सेवा करायची हे मला यातून शिकायला भेटलेलं आहे. आमच्या कोईंकरवाडी गावामध्ये माझे नाव पंढरीनाथ गणपत कोईंकर, सरपंच कोईंकरवाडी. आज आमच्या गावामध्ये त्रिवेणी आश्रम मरकळ पुणे या ठिकाणून त्या आश्रमातले काही विद्यार्थी या ठिकाणी आमच्या गावामध्ये श्रमदान करण्यासाठी आले आणि त्यांनी आमच्या गावामध्ये येऊन बऱ्यापैकी साफसफाई आणि वृक्ष लागवड करण्यासाठी आम्हाला जी मदत केली त्याबद्दल मी त्या सर्वांचं आमच्या कोईंकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने तसेच ग्रामपंचायत कोईंकरवाडीच्या वतीने त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि आपल्या हातून अशीच सेवा घडत राहू अशी परमेश्वरीकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.